ओके, आता आपण तुम्हाला मी सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, हे सगळं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. आणि या लेक्चरमध्ये म्हणजे मी तुम्हाला कल्पना दिली होती की एक्सपेंडिचर काय असतं ते. या लेक्चरमध्ये आपण जे बघणार आहोत ते म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे नक्की काय. ओके, बिंदास सांगितलं तुम्हाला. कॅपिटल एक्सपेंडिचर खूप सोपं आहे, ज्याचे बेनिफिट फक्त एका वर्षाच्या कालावधीतच राहतात, जो एकदाच करावा लागतात आणि ज्यामुळे देशात आपल्या बिझनेसची अर्निंग कॅपॅसिटी वाटते. अर्निंग कॅपॅसिटी म्हणजे कमवण्याची क्षमता वाटते. त्याला आपण म्हणतो काय, कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर किती सोपं आहे ते बघा. जो फक्त आपण एकदाच करतो, ज्याचे बेनिफिट एका वर्षापेक्षा जास्त काळ म्हणजे दीर्घकाळात राहतात आणि ज्यामुळे आपल्याला आपली पैसे कमवण्याची क्षमता वाटते म्हणजे अर्निंग कॅपॅसिटी वाटते, त्याला आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर. बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर इज अन एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर हा काय, एक प्रकारचा एक्सपेंडिचर आहे, इंटेंडेड टू बेनिफिट फ्युचर पिरियड. ज्याची बेनिफिट कशासाठी असतात, कॅपिटल एक्सपेंडिचर हा असा एक्सपेंडिचर आहे ज्याचे बेनिफिट हे फ्युचर कालावधीसाठी असतात. कॉन्ट्रास्ट टू द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या विरुद्ध आहे, विच बेनिफिट अ करंट पिरियड. बेनिफिट काय असतात, फक्त करंट पिरियडसाठी असतात. याची बेनिफिट मात्र करंट प्लस फ्युचर पिरियडसाठी असतात. अँड ॲडिशन टू अ कॅपिटल असेट, द टर्म इज जनरली रिस्ट्रिक्टेड टू एक्सपेंडिचर दॅट ॲड फिक्स असेट युनिट ऑर दॅट हॅव द इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द कॅपॅसिटी. ज्यामुळे व्यवसायाची कॅपॅसिटी वाढते, इफिशियन्सी वाढते. लाईफ स्पॅन ऑफ इकॉनॉमी ऑपरेशन ऑफ एन एक्झिस्टिंग फिक्स असेट. त्याची लाईफस्टाईल काय असते, वाढते. त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही तुमची काय बांधली, इमारत बांधली आणि त्याच्यानंतर इमारत दुरुस्त केली, तर दुरुस्ती केल्यामुळे त्या इमारतीचा पुन्हा कालावधी वाढणार की नाही. तर तुम्ही स्लॅब घातलं, स्लॅब जर नॉर्मली समजा तर ते गळायला लागलं समजा, तर त्यावर तुम्ही पुन्हा काहीतरी पत्रे वगैरे घालणार ना, मग त्यामुळे तुमच्या घराचा कालावधी वाढला. तर याला तुम्ही काय म्हणू शकता, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकता. बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. मी तुम्हाला व्याख्यान दिलं, कॅपिटल एक्सपेंडिचर आर दोज एक्सपेंडिचर विच आर बेनिफिट फॉर मोर दॅन वन पिरियड. ओके, अँड दॅट एक्सपेंडिचर इज नॉट रिकरिंग. तो पुन्हा पुन्हा करावा लागत नाही. आणि पुढची गोष्ट म्हणजे काय, तो म्हणजे काय, अँड कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्रीज अर्निंग कॅपॅसिटी ऑफ बिझनेस. तीन गोष्टी आहेत, इन्क्रीज अर्निंग कॅपॅसिटी ऑफ बिझनेस, नॉन रिकरिंग अँड बेनिफिट फॉर मोर दॅन 1 year. त्याला म्हटलं आता कॅपिटल एक्सपेंडिचर. हे सगळं करावं लागण्याची तुम्हाला गरज नाही. आता कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये काय काय येतं ते बघा. ॲक्विजिशन ऑफ टेंजिबल असेट किंवा राईट इन असेट. तुम्ही एखादी काय खरेदी केली, असेट खरेदी केली, तर त्यांनी तुम्हाला काय म्हणू शकतात, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकतात. बेनिफिट फॉर लॉंग पिरियड. लॉंग पिरियडसाठी बेनिफिट तुमच्याकडे जर मिळत असतील तर त्याला पण तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकतात. ओके, बघा कॅपिटल एक्सपेंडिचर, पेन घेऊया. कॅपिटल एक्सपेंडिचर इज दॅट एक्सपेंडिचर बेनिफिट विच इज एन्जॉय और कंज्यूम नॉट ऑन इयर ओनली बट ओव्हर मेनी इयर्स. कॅपिटल एक्सपेंडिचरचे बेनिफिट काय, नॉट ओनली दिस इयर, फॉर मोर 1 year. त्याला म्हटलं मेनी इयर. त्याला म्हटलं आता कॅपिटल एक्सपेंडिचर इज द एक्सपेंडिचर इनकर्ड विच रिझल्ट इन द परचेस ऑफ ॲक्विजिशन ऑफ असेट्स अँड प्रॉपर्टीज विच मे बी युज्ड फॉर मेनी इयर. याचं पर्पज काय असतं, आपण असेट खरेदी करतो किती वर्षासाठी वापरायला, दीर्घकाळ वापरायला. द मेन पर्पज ऑफ इन्करिंग सच एक्सपेंडिचर अर्न इन्कम ओव्हर पिरियड ऑफ इयर. आणि हा एक्सपेंडिचर करताना आपल्याला जे काय इन्कम भेटणार आहे ते इन्कम एका वर्षापेक्षा जास्त काळ मिळावा असं आपलं एम असतं. ओके, increase the earning capacity of the business with the end of the such expenditure. For example, purchase of plant and machinery, land and building, these assets are your more period of time. Such capital expenditure is shows in the balance sheet. Capital expenditure कुठे दाखवले जातात, बॅलन्स शीट साठी दाखवले जातात. आणि कॅपिटल एक्सपेंडिचरचे बेनिफिट आपल्याला एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी भेटतात. कशाचे बेनिफिट भेटतात आपल्याला एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी, कॅपिटल एक्सपेंडिचर, ज्यामुळे व्यवसायाची अर्निंग कॅपॅसिटी वाढते. आणि तुम्ही जो काय ओके, ह्या दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या, 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे काय, अर्निंग कॅपॅसिटी वाढायला पाहिजे, बेनिफिट जास्त वेळा मिळायला पाहिजे आणि तो खर्च पुन्हा पुन्हा करावा लागता कामा नये. 3 गोष्टी लक्षात ठेवा. कुठची सांगितले,
पहिली म्हणजे रिकरिंग म्हणजे काय, पुन्हा पुन्हा होत असेल तर त्याला काय म्हणत असतं, रिकरिंगनेस म्हणजे काय, तो पुन्हा पुन्हा होत असेल तर त्याला रेव्हेन्यू म्हणाल. एकदाच होत असेल तर कॅपिटल. बेनिफिट मोर दॅन 1 इयर तर कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि काय सांगितलं सांगा तुम्हाला, तो खर्च कसा असायला पाहिजे, तुमची अर्निंग कॅपॅसिटी वाचायला पाहिजे. आता पुढे बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर वन विच इन्कर्ड द फॉलोइंग पर्पज. खालील गोष्टींसाठी जो खर्च केला होता त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. पहिले बघा, पर्पज ऑफ असेट फॉर बिझनेस अर्निंग प्रॉफिट विथ यूज बट गुड्स परचेस फॉर द रिसेल ऑर कन्झम्पशन इज नॉट अ कॅपिटल एक्सपेंडिचर बट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तुम्ही एखादी असेट खरेदी केली तर त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. मात्र तुम्ही गुड्स खरेदी केलात फॉर रिसेल म्हणजे काय, पुन्हा सेल करायला किंवा कन्झम्पशन करायला त्यांचं, वडापाव. ओके, तर त्याला तुम्ही काय म्हणाल सांगा, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, खायला घेतलात, कन्झम्पशन, वडापाव खायला घेतलात तर तो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे का नाही, तर तो काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. ओके, कॅपिटल एक्सपेंडिचर कुठचा, परचेस ऑफ असेट फॉर बिझनेस अर्निंग प्रॉफिट विथ देअर यूज. आपण एखादी असेट खरेदी केली आणि त्यामुळे आपली अर्निंग कॅपॅसिटी वाढत असेल तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. मात्र तुम्ही एखादी बाईक घेतली, समजा बाईक कशाला घेतली, तुम्हाला जास्त वेळ त्याचे बेनिफिट भेटणार म्हणून, पण विकायला बाईक घेतल्या तर शोरूमवाल्यांनी, तर त्याला तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकत नाहीत. पहिली गोष्ट समजली, बेसिक गोष्ट. आपण जी वस्तू रिसेल करायला घेत नाही, जी आपण वस्तू आपल्याला वापरायला मिळतो आणि ज्याचे आपल्याला बेनिफिट जास्त काळ मिळतात, त्याला 3 गोष्टींचे निकष लावले ना, उदाहरण सोडवताना 3 गोष्टी लक्षात ठेवायचे, मी मगाशी सांगितले ते. पुढचं बघा, एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर द पर्पज ऑफ पुटिंग इन टू वर्किंग कंडिशन इन ओल्ड असेट ब्रॉड. एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर द पर्पज ऑफ पुटिंग इन टू वर्किंग कंडिशन. एखादी तुमची जुनी असेट आहे, तुम्हाला उदाहरण दिलं मी मगाशी, काय तुमचा इमारत बांधली आहे आणि ती इमारत वर्किंग कंडिशन त्याची सुधारण्यासाठी, ती इमारत समजा गळायला लागली तर ती गळू नये म्हणून तुम्ही वर पत्रे घालता, ही त्याची काय वर्किंग कंडिशन सुधारण्यासाठी. मग हा आहे पण तुमचं काय होणार, कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके, म्हणजे एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर द पर्पज ऑफ पुटिंग इन टू वर्किंग कंडिशन वाढवण्यासाठी. एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर द पुटिंग अ न्यू असेट टू यूज. तुम्ही नवीन असेट यूज करायला घेतला तर त्याला पण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑर एक्सटेन्शन टू ऑर इम्प्रूव्हमेंट ऑफ एन असेट्स टू प्रोड्यूस मोर टू इम्प्रूव्ह इट्स रेव्हेन्यू अर्निंग कॅपॅसिटी. तुम्ही त्याची ना कॅपॅसिटी वाढवावी. म्हणजे तुमच्याकडे काय होता, समजा लॅपटॉप होता, ओके, आणि त्याला तुम्ही जाडायला माऊस घेतला. काय घेतले, माऊस घेतला. कशाला, तिकडे तो लॅपटॉपवर तुम्हाला माहिती आहे ना, स्क्रोल करायला प्रॉब्लेम होता, आपण माऊस घेतलं, त्यामुळे त्याचं काय होईल, बघा काय म्हटलं त्यांनी, एक्सपेंडिचर इम्प्रूव्हमेंट ऑफ एन असेट. ती असेटची इम्प्रूव्हमेंट वाढायला, म्हणजे ते इम्प्रूव्हमेंट सुधारणा झाली ना, चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतो. याला तुम्ही काय म्हणू शकता, कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणला कसा माऊस कसला घेता तुम्ही, कमी किंमत असेल त्याची, पण तसं नाही आहे ते. एका संस्थेने 100 माऊस घेतले तर ते हिशोब लिहून ठेवावे लागतात. ओके, क्योंकि बुंद बुंद से जैसे तालाब भरता है, जसा सागर भरता है, तसं आहे ते. ओके, असू दे, पुढे जाऊया, चालतंय, चला. ओके, एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन द असेट, हे झालं. पुढे बघा, एक्सपेंडिचर इन्कर्ड इन रायझिंग कॅपिटल रिक्वायर्ड फॉर अर्निंग प्रॉफिट. एक्सपेंडिचर इन्कर्ड टू रायझिंग कॅपिटल रिक्वायर्ड फॉर द अर्निंग प्रॉफिट. तुम्ही खर्च केला कशाला, तुमचं कॅपिटल वाढण्यासाठी, तर त्याला पण काय म्हटलं जातं, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हटलं जातं. आता तुम्हाला मी स्पष्ट करत नाही, तुम्हाला मग पुढे स्पष्ट करतो, त्यामुळे मला ते लगेच समजेल की काय आहे ते. एक्सपेंडिचर इन्कर्ड इन रायझिंग कॅपिटल प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय केलं, रिक्वायर्ड फॉर अर्निंग प्रॉफिट. त्याच्यासाठी जर तुम्ही कॅपिटल प्राप्त करण्यासाठी खर्च केला तर त्याला तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकता. हे जरा स्किप करा, हे मनातनं जरा काढून टाका, याची एवढ्यात गरज नाही. एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर द ॲक्विजिशन द राईट टू कॅरी बिझनेस. तुम्हाला एखादा बिझनेस करायचा, त्याच्यासाठी तुम्ही लायसन घेतलं तर तो पण तुमचा एक्सपेंडिचर कुठचा असतो, कॅपिटल एक्सपेंडिचर असतो. ओके, ते तुम्हाला मी पुढे सांगेन. हे 2 शेवटचे 6 आणि 7 आहेत ना, ते लिहू नका, तुम्ही कन्फ्यूज व्हाल. ओके, आपण पुढे बघूया. आता टेस्ट ऑफ कॅपिटल असेट बघा. पहिले म्हणजे का, अमाऊंट्स पण जनरली लार्ज बट नॉट नेसेसरी. पहिली टेस्ट काय आहे, अमाऊंट असेल ती काय असेल, लार्ज असेल, मात्र ती लार्ज असावीच असं काहीही बंधन नाही आहे. त्याच्यावर तुम्ही जी काय अमाऊंट खर्च कराल ना कॅपिटल एक्सपेंडिचरवर, ती जनरली लार्ज असते असं आहे, पण ती असावीच असं काही बंधन नाही. तुम्ही एखादी सायकल जरी घेतली तरी तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकता. कशाला, 5,000ची सायकल,
पण तरी पण तिचे बेनिफिट जास्त काळ भेटतात ना, म्हणून ती बायसिकल ही काय तुम्ही म्हणू शकता कॅपिटल एक्सपेंडिचर. पण जे जनरली आपण लार्ज असतात, कंपनीचा विचार केला तर तो मोठा खर्च असतो. द पर्पज इज टू इम्प्रूव्ह ऑर इनहान्स बिझनेस प्रोडक्टिव्ह ऑर अर्निंग कॅपॅसिटी. व्यवसायाची अर्निंग कॅपॅसिटी वाढवली पाहिजे त्याने. द बेनिफिट ऑफ एक्सपेंडिचर नॉट एक्झिक्युटिव्ह 1 year, द अवेलेबल फॉर द लॉंगेस्ट पिरियड इन द एक्सपेंडिचर इन नेचर. बेनिफिट सांगितले मगासपासून की लॉंग पिरियडसाठी असायला पाहिजे. द नेचर सच एक्सपेंडिचर इज नॉन रिकरिंग. नेचर काय नॉन रिकरिंग म्हणजे एकदाच व्हायला पाहिजे. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा, नॉन रिकरिंग म्हणजे एकदाच व्हायला पाहिजे. रिझल्ट इन ॲडिशनल ऑफ एन असेट ऑर पुट्स द असेट युजेबल कंडिशन. एखादी त्यामुळे युजेबल कंडिशनमध्ये ती असेट आली पाहिजे किंवा काय आपण आपल्याला एखादी असेट प्राप्त झाली पाहिजे. अमाऊंट इज रिटर्न ऑफ ऑर ट्रीटेड रेव्हेन्यू बाय वे प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑर अमाऊंटिंग अदर टू युजफुल लाईफ ऑफ सच एक्सपेंडिचर. त्याचं आपल्याला डिप्रिसिएशन काढता आलं पाहिजे किंवा ती आपल्याला राईट ऑफ करता आली पाहिजे. कारण आपण असेट साईडला दाखवणार. कॅपिटल एक्सपेंडिचर कुठे दाखवतात? असेट साईडला. मग तिथनं ते कमी करायला पाहिजेत. शॉर्टकट उत्तरच सांगितलं तुम्हाला ना. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? जे एक्सपेंडिचर असेट साईडला दाखवतं ते. मात्र इकडे तुम्हाला 3 निकष लावावे लागेल. त्यामुळे अर्निंग कॅपॅसिटी वाटते का, बेनिफिट किती कालावधीसाठी भेटतात आणि ते पुन्हा पुन्हा करावे लागतात की नाही. ओके, हे सगळं झालं. हे काय झालं, कॅपिटल एक्सपेंडिचर संपलं. हा लेक्चर इकडे थांबूया. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, जो काय असतो नॉन रिकरिंग असतो, म्हणजे एकदाच केला जातो, ज्याचे बेनिफिट एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी भेटतात आणि ज्यामुळे व्यवसायाची अर्निंग कॅपॅसिटी वाढते. हे 3 शब्द लक्षात घ्या. या 3नाच आपण काय म्हणू, कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि याच्या विरुद्ध असतील ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. हा लेक्चर इकडे थांबूया. चला बाय. अभ्यास करा, नोट्स कंप्लीट करा.